नमस्कार, डी24 तास पूर्ण चॅनल तुम्ही पाहू शकता. भाजप आणि शिवसेनेमध्ये आज मिरच्या मारुती या शाळेमध्ये वार्ड क्रमांक 18 मध्ये एक राडा झालाय. त्या संदर्भामध्ये तुम्ही बघू शकता संपूर्ण महिला आपल्या सोबत आहे. या ठिकाणी बूथवर मतदान सुरू असताना काही उमेदवारांना मारहाण झाली असं कळल्यानंतर डी24 तास पूर्ण चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. नेमकी या ठिकाणची परिस्थिती काय आपण हे जाणून घेऊया. तर काय सांगणार आपण या ठिकाणी उमेदवारी करताय, काय झालं या ठिकाणी? आम्ही बसलेलो होतो. आम्ही या ठिकाणी अचानक आले तिथून आपल्या तात्यासाहेबांना मारलं त्यांनी, करुण अग्रवालनी. आपण या ठिकाणी उमेदवारी करतात, कुठला पक्ष आहे तुमचा आणि काय नेमकं कोणत्या याच्यामध्ये झालं ते, कोणत्या क्रमांक वार्ड मध्ये झालं ते? क्रमांक 18 शिवसेनाकडून उमेदवार करते. आम्ही बसलो असताना आमच्या मागून आले, आमच्या अंगावर धावून आले आणि खुर्च्या टाकायला लागले. कुठल्या पक्षाचे लोक होते? भाजपचे. कोणाकोणावर अन्याय झाला त्याला? आम्ही सगळे महिला बसलेलो होतो. ते काय सांगणार, काय घटना झाली या ठिकाणी? महिलांना देखील मारहाण करण्यात आलं असं देखील जनतेमध्ये चर्चा आहे. काय सांगणार, कोण लोक होते आणि काय झालं? आम्ही इथं समोर बसलेले होते सगळे महिला खुर्च्यांवर, आणि काही महिलांनी फोन लावला. बीचेच होते ते, सारिका अग्रवाल आणि मोहिनी गड यांनी फोन करून बोलवलं त्यांना, आणि ते 50-60 लोक आले. अगोदर तर ते बूथवर गेले, त्यांनी तिथे मशीन तोडला, तात्यांवर हल्ला केला, आणि त्यानंतर येऊन विकी परदेशीने आमच्या अंगावर धावून आला आणि त्यांनी खुर्च्या तोडल्या आहेत. आणि माझं जे आई कार्ड होतं ते पण हिसकावून घेतलं. ते कोणी हिसकावलं ते नाही, आमच्या लक्षात नाही आलं काही. ते भरपूर गर्दी होती. तर त्या ठिकाणी कुठलं नुकसान झालं काय सांगणार? तिकडे मशीन तोडलं गेलंय, पूर्ण मशीन हे तोडण्यात आले. ज्या ठिकाणी लोक मतदान करतात ती मशीन तोडण्यात आले. काय अनेक महिलांना देखील काही ठिकाणी त्या ठिकाणी मारण्यात आलं. ताई काय सांगणार, कोणाला हे केलं काय सांगणार? मी वोटिंग करायला गेली तिथे सारिका अग्रवाल त्या 2-3 लेडीज आल्या आणि भांडण करत होत्या आतमध्ये जाऊन. त्याच्यानंतर तात्यांवर हल्ला केला आणि नंतर मग सगळे आले पोरं आणि आम्हाला पण पायावर तुम्ही या संदर्भात पोलीस प्रशासनावर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली का? हो, केली तक्रार. मंजुळा गावीत आल्या होत्या. काय सांगणार, आपण उमेदवार आहात, तक्रार केल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली का? काय सांगणार? अजून नाही घेतलेली. तुमची भूमिका काय असेल? त्यांनी सत्तेचा अति करून टाकलेली, म्हणजे गुंडगर्दी इतकी वाढली ना, म्हणजे प्रचंड प्रमाणात वाढलेली. तुमची प्रशासनाकडे काय मागणी आहे? लवकरात त्यांना अटक व्हायला पाहिजे. कोण आहेत ते? प्रवीण अग्रवाल, विकी परदेशी. तुम्ही बघू शकता भाजपच्या आणि शिवसेनेच्या लोकांमध्ये राडा झालाय. मिरच्या मारुती या शाळेमध्ये राडा झाल्यानंतर काही महिलांना मारण्यात आला असं देखील सांगलंय. मशिनी फोडण्यात आलंय. अशा प्रकारचं भाजपच्या काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी राडा झालाय. त्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन असेल, निवडणूक आयोग असेल, या ठिकाणी त्यांनी धाव घेतली आणि पुढील प्रशासन कायद्याची प्रोसेस प्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या तयारीवर आहे. कॅमेरामॅन निलेश दलेच्या जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी हमला केलेला आहे. त्यांच्यावर शासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीचं जर वातावरण जर घडून होत असेल तर ही लोकशाही संपलेली मी यापूर्वी सांगत होतो. म्हणून चांगल्या लोकांचं राजकारणामध्ये काम राहिलेलं नाहीये. या ठिकाणी फक्त दादागिरी करणारे, अमाप पैसा कमवून, बेकायदेशीरपणे पैसा कमवून नागरिकांना दडपशाही खाली आणि पैशाच्या खाली दाबून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचाच फक्त आता निवडणुकीमध्ये आयुष्य राहिलेलं आहे. म्हणून नागरिकांची सेवा करणारे कोणीही या ठिकाणी यापुढे निवडणुका लढवू शकत नाही. आणि ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी अराजकता मागवलेली, आमची मागणी एवढीच आहे की केंद्रामध्ये जे काही सीसीटीव्ही कॅमेरा लागलेले त्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज काढायचे. एका आरोपीची त्या ठिकाणी घड्याळ सुद्धा पडलेली आहे झटापटीमध्ये, आणि ईव्हीएम मशीन जे फोडलेले त्याचाही पंचनामा होऊन तातडीने या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, एवढी आमची मागणी आहे. आणि नाही तर आमच्यावर 302चा गुन्हा दाखल करा. आम्हाला आतमध्ये जेलमध्ये डांबून द्या. भरे डेड बॉडी कोणतीही तुम्ही सापडून तिच्या मर्डरचे गुन्हे आम्हाला डांबून दिला तरी चालेल. इतकी अराजकता आता ह्या शासनाच्या याच्यामध्ये मागायला लागून गेलेली.